शांती. आज आहे 19/3/2024 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, घडोघडी बाबांची आणि वारशाची आठवण करा. रुहानी सर्जन बाबा तुम्हाला निरोगी बनण्यासाठी एकच औषध सांगतात. मुलांनो, माझी आठवण करा. प्रश्न आहे, आपणच आपल्याशी कोणत्या गुजगोष्टी कराल तर खूप मजा येईल? उत्तर आहे, आपणच आपल्याशी गुजगोष्टी करा की या डोळ्यांनी जे काही बघत आहोत हे सर्व तर नष्ट होणार आहे. बस मी आणि बाबाच राहणार. गोड बाबा मला स्वर्गाचा मालक बनवतात. अशा प्रकारे गुजगोष्टी करा. एकांतामध्ये राहा तर खूप मजा येईल. ओम शांती. परमपिता शिव भगवानु वाच. गोड गोड मुलांना पुरुषोत्तम संगम युगाची पदोपदी आठवण राहिली पाहिजे. हे देखील तुम्ही मुलेच जाणता, ते सुद्धा नंबरवार पुरुषार्थानुसार. ही आठवण बुद्धीमध्ये राहावी की आम्ही आत्ता पुरुषोत्तम संगम युगावर पुरुषोत्तम बनत आहोत आणि हा जो रावणाचा पिंजरा आहे त्यापासून बाबा आमची सुटका करण्यासाठी आले आहेत. जसे एखाद्या पक्षाला पिंजऱ्यातून बाहेर काढले तर तो खूप खुश होऊन उडून आनंद मिळवतो. तुम्ही मुले सुद्धा जाणता, हा रावणाचा पिंजरा आहे. अनेक प्रकारची दुःखेच दुःखे आहेत. आता बाबा आले आहेत या पिंजऱ्यातून बाहेर काढण्यासाठी. आहेत तर मनुष्यच. शास्त्रांमध्ये लिहून ठेवले आहे, देवतांची आणि असुरांची लढाई झाली आणि देवता जिंकले. आता लढाईची तर काही गोष्टच नाही. तुम्ही आता असुरापासून देवता बनत आहात. आसुरी रावणावर अर्थात 5 विकारांवर तुम्ही विजय प्राप्त करता, ना की रावण संप्रदायावर. 5 विकारांनाच रावण म्हटले जाते. बाकी कोणाला जाळण्याची इत्यादी गोष्ट नाहीये. तुम्ही मुले खूप खुश होता. आता आपण अशा दुनियेमध्ये जात आहोत जिथे ना उन्हाळा आहे ना थंडी. सदैव वसंत ऋतूच असतो. सतयुगी स्वर्गाचा वसंत ऋतू आता येत आहे. हा अर्थात या दुनियेतील वसंत ऋतू तर थोड्या काळासाठी येतो. तो वसंत ऋतू तर तुमच्यासाठी अर्ध्या कल्पासाठी येतो. तिथे उन्हाळा वगैरे असत नाही. उन्हाळ्यामुळे देखील मनुष्यांना दुःख होते. उष्माघाताने मृत्यू होतात. या सर्व दुःखाच्या गोष्टींपासून सुटण्यासाठी आम्हाला अविनाशी सर्जन खूप साधे आणि सोपे औषध देतात. त्या सर्जनकडे अर्थात जुन्या दुनियेतील सर्जनकडे गेलात तर अनेक औषधे इत्यादी आठवतील. इथे या सर्जनकडे तर असे कोणतेही औषध नाही. त्यांची फक्त आठवण केल्याने सर्व रोग बरे होतात. बाकी इतर औषधे वगैरे काहीही नाहीत. मुले म्हणत होती, आज सेमिनार करणार. चार्ट कसा लिहावा, बाबांची कशी आठवण केली पाहिजे यावर सेमिनार करणार. आता बाबा काही असा त्रास देत नाहीत की बसून लिहा, कागद खराब करा. गरजच नसते. बाबा तर फक्त म्हणतात, बुद्धीने बाबांची आठवण करा. अज्ञान काळामध्ये बाबांची आठवण करण्यासाठी चार्ट बनवतात का? यामध्ये लिहिण्या वाचण्याची काही आवश्यकता नाही. बाबांना म्हणतात, बाबा आम्ही तुम्हाला विसरून जातो. कोणी ऐकले तर काय म्हणतील? म्हणतात देखील, आम्ही जिवंतपणी बाबांचे बनलो आहोत. कशासाठी बनलो आहोत? बाबांकडून विश्वाच्या बादशाहीचा वारसा घेण्यासाठी. मग अशा बाबांना तुम्ही विसरता कसे? असे बाबा ज्यांच्याकडून इतका श्रेष्ठ वारसा मिळतो त्यांची तुम्ही आठवण करू शकत नाही? इतक्या वेळा तुम्ही वारसा घेतला आहे तरी देखील विसरून जाता. बाबांकडून वारसा घ्यायचा असेल तर आठवण सुद्धा करायची आहे. दैवी गुण देखील धारण करायचे आहेत. यामध्ये लिहायचे ते काय आहे हे तर प्रत्येकाने आपल्या मनाला विचारावे. नारदाचे सुद्धा उदाहरण आहे. स्वतः म्हणतात, मोठा भक्त होता. तुम्ही देखील जाणता, आम्ही जन्म जन्मांतरीचे जुने भक्त आहोत. आपण गोड बाबांची आठवण करून किती आनंदित होतो. जे जितकी आठवण करतात तेच लक्ष्मी नारायणाला वर्ण्यालायक बनतील.
एखाद्या गरिबाचा मुलगा श्रीमंताकडे दत्तक गेला तर किती आनंदित होतो, पित्याची आणि संपत्तीचीच आठवण करतो. इथे तर असे बरेच आहेत ज्यांना बेहदच्या बाबांची संतान बनून राज्य घेण्याची सुद्धा बुद्धी होत नाही. आश्चर्याची गोष्ट आहे, जे बाबा स्वर्गाचा मालक बनवतात त्यांची आठवण करू शकत नाहीत. बाबा मुलांना दत्तक घेतात. अशा बाबांची आठवण न करणे ही तर आश्चर्यकारक गोष्ट आहे. घडोघडी बाबांची आणि संपत्तीची आठवण आली पाहिजे. बाबा म्हणतात, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांनो, तुम्ही मला बोलावलेच आहे दत्तक घेण्यासाठी. बाबांना बोलावले जाते ना. बाबा स्वर्गाची स्थापना करतात, स्वर्गाचा वारसा देतात. तुम्ही बोलावता देखील. बाबा आम्हा पतितांना येऊन दत्तक घ्या आणि मग आपणच म्हणता, आम्ही पतित, गरीब, घाणेरडे, वर्थ नॉट अ पेनी अर्थात कवडीतुल्य आहोत. बेहदच्या बाबांना तुम्ही भक्ती मार्गामध्ये बोलावत राहता. आता बाबा म्हणतात, भक्ती मार्गामध्ये देखील तुम्हाला इतके दुःख नव्हते. आता मनुष्यांना किती दुःख आहे. बाबा आले आहेत तर नक्की विनाशाची देखील वेळ असेल. तुम्ही जाणता, या लढाईनंतर मग कित्येक जन्म, कित्येक वर्ष लढाईचे नाव देखील राहणार नाही. कधीही लढाई होणार नाही. ना कोणते दुःख, रोगराई इत्यादीचे नाव असेल. आता तर किती अनेक प्रकारची रोगराई आहे. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, मी तुम्हाला सर्व दुःखांपासून मुक्त करेन. तुम्ही आठवणच करता, हे परमेश्वरा येऊन दुःख दूर करा, सुख शांती द्या. या दोन गोष्टी प्रत्येकजण मागतो. इथे आहे अशांती. शांतीसाठी जे सल्ला देतात त्यांना बक्षीस दिले जाते. बिचाऱ्यांना हे माहीत देखील नाहीये की शांती कशाला म्हटले जाते. शांती तर गोड बाबांशिवाय इतर कोणाकडून मिळू शकत नाही. समजावून सांगण्यासाठी तुम्ही किती मेहनत घेता तरी देखील समजतच नाही. तुम्ही शासनाला देखील कळवू शकता. फुकटचे पैसे वाया का घालवता? शांतीचा सागर तर एक बाबाच आहे. तेच विश्वामध्ये शांती स्थापन करतात. शासन अधिकाऱ्यांना चांगल्या प्रतीच्या पेपरवर राजेशाही पद्धतीने पत्र लिहिले पाहिजे. कोणाला चांगला उत्तम क्वालिटीचा पेपर पाहून समजेल की कदाचित हे कोणा मोठ्या व्यक्तीचे पत्र आहे. तुम्ही विचारा, विश्वामध्ये तुम्ही जी शांतता म्हणता ती पूर्वी कधी झाली होती? जी तशीच पुन्हा मिळेल? जरूर केव्हा तरी मिळाली असणार. तुम्हाला माहीत आहे. तुम्ही तिथी तारीख सर्व लिहू शकता. बाबांनीच येऊन विश्वामध्ये सुख शांती प्रस्थापित केली होती. ती सतयुगाची वेळ होती. हे लक्ष्मी नारायण आहेत. राजघराण्याची खूण. ब्रह्मा आणि तुम्हा ब्राह्मणांच्या पार्टबद्दल कोणालाच माहिती नाही आहे. मुख्य पार्ट तर ब्रह्माचा आहे ना. तेच रथ बनतात ज्या रथाद्वारे बाबा इतके कार्य करतात. नावच आहे पद्मा पदम भाग्यशाली रथ. विचार करा, कसे कोणाला समजावून सांगायचे? माणसाला किती वृथा अभिमान आहे. आता तुम्हाला बाबांचाच परिचय द्यायचा आहे. ज्ञान तर आहेच, फक्त ज्ञानसागर बाबांकडे. जेव्हा ते इथे येतील तेव्हा येऊन देतील. तोपर्यंत ज्ञान तर कोणीही देऊ शकत नाही. भक्ती तर सर्व भक्त करतच असतात. ज्ञान एक बाबाच देतात. ज्ञानाचे काही कायमचे पुस्तक बनत नाही. ज्ञान तर कानांनीच ऐकावे लागते. ही पुस्तके इत्यादी जी तुम्ही ठेवता ही सर्व तात्पुरती आहेत. ही देखील सर्व नष्ट होतील. तुम्ही नोट्स लिहिता त्या देखील नष्ट होणार आहेत. या फक्त आपल्या पुरुषार्थासाठी आहेत. बाबा म्हणतात, टॉपिक्सची यादी बनवा तर आठवेल. परंतु हे तर जाणता की ही पुस्तके इत्यादी काहीही राहणार नाहीत. तुमच्या बुद्धीमध्ये फक्त आठवणच राहील. आत्मा एकदम पित्याप्रमाणे संपन्न होते. बाकी ज्या काही जुन्या वस्तू या डोळ्यांनी बघता त्या देखील नष्ट होणार. अखेरीला काहीही राहणार नाही. बाबा अविनाशी सर्जन आहेत. आत्मा सुद्धा अविनाशी आहे. एक शरीर सोडून दुसरे घेते. दिवसेंदिवस जे काही शरीर मिळते घाणच मिळते. आता तुम्ही मुले जाणता आपण श्रेष्ठाचारी बनत आहोत. बाबाच बनवतात.
साधू संत वगैरे थोडेच बनवतात. बाबा तुम्हाला श्रेष्ठाचारी बनवतात. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, मी तुम्हाला माझ्या पापण्यांवर बसवून घेऊन जाईन. आत्मा सुद्धा इथे डोळ्यांच्या मध्यभागी बसते. बाबा म्हणतात, हे आत्म्यांनो, तुम्हा सर्वांना तृप्त करून घेऊन जाईन. थोडा वेळ शिल्लक आहे, आता मेहनत करा. आपल्या मनाला विचारा, मी गोड बाबांची किती आठवण करतो. हीर रांझा यांचे विकारासाठी प्रेम नव्हते, शारीरिक प्रेम होते. एकमेकांना आठवण करत होते आणि समोर येत असत. दोघे आपसात भेटत होते. बाबा म्हणतात, तुम्ही देखील असे बना. ते आहेत एका जन्मापुरते आशिक माशूक आणि तुम्ही आहात जन्मजन्मांतरीचे. अशा गोष्टी यावेळीच होतात. स्वर्गामध्ये आशिक माशूक हा शब्द सुद्धा नसतो. ते सुद्धा पवित्र राहतात. मनातच विचार येतात. समोर बघताच क्षणी आनंदित होतात. तुम्हा मुलांना बघण्यासारखी तर कोणती गोष्ट नाही. यावेळी तुम्ही फक्त स्वतःला आत्मा समजा आणि माशूक बाबांची आठवण करा. आत्मा समजून खूप आनंदाने बाबांची आठवण करायची आहे. बाबा समजावून सांगत राहतात की भक्ती मार्गामध्ये तुम्ही असे आशिक होता, माशूकवर जीव ओवाळून टाकत होता. तुम्ही आलात तर हे माशूक, आम्ही तुमच्यावर पूर्ण समर्पित होऊ. आता माशूक आलेला आहे सर्वांना गोरा बनविण्यासाठी. जो जसा आहे तसा बनविण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही गोरे बनता तर शरीर देखील गोरे बनेल. आत्म्यामध्येच खात पडते, अर्थात अशुद्ध बनते. आता तुम्ही माझी आठवण कराल तर अशुद्धता निघून जाईल. इथे तुम्ही मुले येता. एकांत खूप छान आहे. पाद्री लोक सुद्धा पायी चालतात, एकदम सायलेन्स मध्ये राहतात. हातात माळ असते, कोणाकडे बघतही नाहीत. हळूहळू चालत जातात. ती लोक क्राइस्टची आठवण करत राहतील. बाबांना तर जाणतच नाहीत. मला तर म्हणतात, नावा रूपापासून न्यारे अर्थात वेगळे आहेत. आता बिंदू आहेत तर त्यांना बघतील तरी कसे? बिंदूची कशी आठवण करायची हे कोणालाच माहिती नाही. तुम्हाला आता माहीत झाले आहे तर तुम्ही इथे येता. मधुबनचे तर गायन आहे. हे आहे खरे खुरे मधुबन, जिथे तुम्ही येता. जितके शक्य आहे तितके एकांतामध्ये आठवणीमध्ये राहा. कोणाकडेही पाहू नका. वरती टेरेस तर आहे. बाबांच्या आठवणीमध्ये पहाटे टेरेसवर जा. खूप मजा येईल. रात्री 1-2 वाजता जागे होण्याचा प्रयत्न करा. तुम्ही निद्रेला जिंकणारे म्हणून प्रसिद्ध आहात. रात्री लवकर झोपा. मग 1-2 वाजता उठून टेरेसवर एकांतामध्ये आठवणीची यात्रा करत राहा. खूप कमाई करायची आहे. बाबांची आठवण करताना बाबांची महिमा करत राहा. एकमेकांबरोबर हीच चर्चा करत राहा. बाबा किती गोड आहे, त्यांची आठवण केल्यानेच पापे नष्ट होतील. इथे खूप कमाई जमा करू शकता. ही संधी सुद्धा इथे चांगली मिळते. घरी तर तुम्ही करू शकणार नाही. मोकळा वेळच कुठे असतो. दुनियेमध्ये व्हायब्रेशन्स वातावरण खूप वाईट असते. तिथे एवढी आठवणीची यात्रा होणार नाही. आता यामध्ये लिहिण्याची तरी काय गरज आहे? आशिक माशूक लिहितात का? आतून स्वतःला पहा. मी कोणाला दुःख तर दिले नाही ना? किती जणांना आठवण करून दिली? इथे आपण येतो कमाई करण्यासाठी, तर इथे प्रयत्न करा. वरती टेरेसवर एकांतामध्ये जाऊन बसा. खजिना गोळा करा. ही वेळ आहेच गोळा करण्याची. 7 दिवस 5 दिवस येता. मुरली ऐकून जाऊन एकांतामध्ये बसा. इथे तर घरी बसले आहात. बाबांची आठवण केलीत तर काहीतरी तुमची कमाई होईल. बऱ्याच माता बंधनात आहेत, आठवण करतात. शिवबाबा बंधनातून सोडवा. विकारासाठी किती मारतात. एक दृश्य दाखवले आहे ना. द्रौपदीचे वस्त्रहरण केले. तुम्ही सर्व द्रौपदी आहात ना? तर बाबांची आठवण करत राहायची आहे. बाबा युक्त्या तर खूप सांगतात. यामध्ये अंघोळ इत्यादीची काही गोष्ट नसते. शौचाला जातो तेव्हा स्नान करणे आवश्यक आहे. मनुष्य तर स्नान करताना देखील कोणत्या ना कोणत्या देवाची किंवा परमेश्वराची आठवण करतात. मुख्य गोष्ट आहेच आठवणीची. ज्ञान तर भरपूर मिळाले आहे. 84च्या चक्राचे ज्ञान आहे. स्वतःमध्ये डोकावून पहा. स्वतःला विचारा, असे गोड गोड बाबा जे आम्हाला स्वर्गाचा मालक बनवतात, त्यांची संपूर्ण दिवसभरामध्ये मी किती आठवण केली?
मन पळत तर नाही ना? कुठे पळणार? दुनियात जर नाहीये, हे सर्व नष्ट होणार आहे. मी आणि बाबाच राहणार आहोत. अशा प्रकारे स्वतःशी गुजगोष्टी कराल तर खूप मजा येईल. इथे जे कोणी येतात ते खूप जुने भक्त आहेत. जे येत नाहीत ते समजा की आजकालचे भक्त आहेत, ते उशिरा येतील. सुरुवातीपासून भक्ती करणारे जरूर बाबांकडून वारसा घेण्यासाठी येतील. ही गुप्त मेहनत आहे. जे धारणा करत नाहीत त्यांच्याकडून काहीही मेहनत घेतली जात नाही. इथे तुम्ही येताच ताजेतवाने होण्यासाठी. स्वतःहून मेहनत करा. एका आठवड्यात तुम्ही इतके धन गोळा करू शकता जे तिथे 12 महिन्यात करू शकणार नाही. इथे 7 दिवसांमध्ये सारी कमतरता भरून काढू शकता. बाबा सल्ला देतात. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, एकांतामध्ये बसून बाबांची आठवण करत कमाई जमा करायची आहे. स्वतःलाच आतून तपासायचे आहे. आठवणीच्या वेळी मन भटकत तर नाही ना? मी किती वेळ गोड बाबांची आठवण करतो? दुसरा पॉइंट आहे, सदैव याच खुशीमध्ये राहायचे आहे की आम्हाला बाबांनी रावणाच्या पिंजऱ्यातून मुक्त केले आहे. आता आम्ही अशा दुनियेमध्ये जात आहोत जिथे ना उन्हाळा आहे ना थंडी आहे, जिथे सदैव वसंत ऋतू आहे. आजचे वरदान आहे, माझेला तुझे मध्ये परिवर्तन करून निश्चिंत बादशहा बनणारे खुशीच्या खजिन्याने भरपूर भव. माझेला तुझे मध्ये परिवर्तन करून निश्चिंत बादशहा बनणारे खुशीच्या खजिन्याने भरपूर भव. स्पष्टीकरण आहे, ज्या मुलांनी सर्व काही तुझे केले तेच निश्चिंत राहतात. माझे काहीच नाही, सर्व काही तुझे आहे. जेव्हा असे परिवर्तन करता तेव्हा निश्चिंत बनता. जीवनामध्ये प्रत्येक जण निश्चिंत राहू इच्छितो. जिथे चिंता नसते तिथे सदैव खुशी असेल. तर तुझे म्हटल्याने निश्चिंत बनल्यामुळे खुशीच्या खजिन्याने भरपूर होऊन जाता. तुम्हा निश्चिंत बादशहांकडे अगणित अखूट अविनाशी खजिने आहेत जे सतयुगामध्ये देखील असणार नाहीत. स्लोगन आहे, खजिन्यांना सेवेमध्ये लावणे अर्थात जमेच्या खात्याला वाढविणे आहे. खजिन्यांना सेवेमध्ये लावणे अर्थात जमेच्या खात्याला वाढविणे आहे. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.